नमस्कार, मी PSI वैभव सांगळे. आज आपण सुरू केले गुरुकुल बॅच, जी मराठी व्याकरणासाठी टू द पॉइंट बॅच. त्यामध्ये आपण पहिलं लेक्चर बघितलं होतं की मराठी भाषेचा उगम. आता व्याकरणाची खरी सुरुवात ही या लेक्चरपासून होणार आहे. म्हणजे आपण जसं की इंट्रोडक्शन लेक्चरमध्ये बघितलं की व्याकरणाचे 3 जे भाग आहे, प्रमुख भाग ज्याला आपण म्हणतो. पहिला आहे वर्णविचार, त्यानंतर शब्दविचार आणि वाक्यविचार. त्यातला जो पहिला पार्ट आहे, म्हणजे आपण म्हणतो की व्याकरणचे 3 जर आधारस्तंभ आहे, तर त्यातला जो हा पहिला आधारस्तंभ म्हणजे वर्णविचार. तर आता आपण हे सुरू करतोय वर्णविचार. मग व्याकरणाची सुरुवात ही आपली ह्या लेक्चरपासून होणार आहे. तर चला आता आपण बघूया वर्णविचार. ठीक आहे. आता बघा, वर्णविचार आपला जो हा चॅप्टर आहे, बरोबर. तर याच्यामध्ये आपल्याला अगदी वर्ण म्हणजे काय, शब्द म्हणजे काय, वाक्य म्हणजे काय, ह्या सगळ्यांचा व्यवस्थित अभ्यास करायचा आहे आणि हे समजून घ्यायचं आहे. यांचे आपल्याला पाठांतर, म्हणजे बघा, कुठलीही गोष्ट ज्यावेळेस एखादी कन्सेप्ट आपण लक्षात ठेवतो तर त्याची दुसरी पायरी असते पाठांतर. आता मी पहिल्यांदा तुम्हाला कन्सेप्ट समजून सांगणार आणि त्यानंतर तुम्ही त्याचं व्यवस्थित जे पाठ करायला लावणार त्या गोष्टी व्यवस्थित पाठ करायच्या. त्यासाठी आपला संदर्भ ग्रंथ एकच हवा, तो म्हणजे मोरा वाळंबे सरांचं पुस्तक. ते पुस्तक तुम्ही समोर ठेवायचं आणि आपलं लेक्चर तुम्ही फॉलो करायचं. तुमच्या कन्सेप्ट या ठिकाणी क्लिअर होणार आणि पुस्तकातून ज्यावेळेस तुम्ही वारंवार रिव्हिजन करणार त्यावेळेस तुमचं पाठांतरही चांगलं होणार. पाठ काय करायचं हे आपण सांगू. आता चला सुरू करूया वर्णविचार. वर्णविचार म्हणजे काय, तर आता वर्णांचा विचार करूया. नेमकं वर्ण म्हणजे काय. ठीक आहे. तर बघा, आपण जर बोलतो, म्हणजे आपण दैनंदिन जीवनात गोष्टी आपण बोलत असतो. तर आता मी एखादी गोष्ट बोलली आहे, तर मग मी एक वाक्य बोलतोय पूर्ण, बरोबर. म्हणजे राम आंबा खातो हे पूर्ण वाक्य. तर वाक्य म्हणजे काय, जर तुमचा कोणताही विचार पूर्ण अर्थाचा, हा शब्द महत्वाचा आहे, पूर्ण अर्थाचा असला की त्याला वाक्य म्हणतात. म्हणजे जर विचार पूर्ण अर्थाचा असला म्हणजे त्या वाक्याचा आपण ज्याला म्हणतो की त्याचा अर्थ निघला पाहिजे काहीतरी. तर जसं की राम आंबा खातो, मी जर असं म्हणलं आंबा राम खातो, तर याचा अर्थ जुळत नाही, बरोबर आहे की नाही. मग काहीतरी एक व्यवस्थित अर्थ जुळला पाहिजे. त्यासाठी आपण जे वाक्य आहे, मग त्या वाक्याची व्याख्याच तशी दिली की कोणताही विचार पूर्ण अर्थाचा असला की त्याला वाक्य म्हणतात. मग ते वाक्य जर व्यवस्थित असेल आणि त्याचा पूर्ण काहीतरी अर्थ निघतोय, म्हणजे त्याचा काहीतरी शेवटी आपल्याला आउटपुट निघतोय, तर त्याला आपण काय म्हणणार, वाक्य म्हणणार. एक किंवा, लक्ष घ्या, इथं आयोग तुम्हाला सेंटेन्स देऊ शकतं की एक किंवा अनेक शब्दांच्या समुच्चयाने आपला विचार आपण पूर्ण करतो. मग इथं असं होऊ शकतं का की आयोग वाक्य देईल आणि तुम्हाला असं वाटेल की अरे एक शब्दाने कसं काय वाक्य पूर्ण होतंय, अनेक शब्दांनी ठीक आहे, परंतु एक शब्दाने कसं काय वाक्य पूर्ण होतंय. तर बघा, जर मी म्हणलो राम आंबा खातो, ठीक आहे, आंबा खातो, हे माझं वाक्य झालं. तुम्ही म्हणणार की सर ठीक आहे, राम आंबा खातो हे वाक्य पूर्ण आहे आणि इथं अनेक शब्दांच्या समुच्चयाने आपला विचार आपण पूर्ण केला. सर एक शब्दाने कसा विचार पूर्ण करणार. तर बघा, मी आता असं बोललो थांबा, फुल स्टॉप, आपलं पूर्ण विराम. आता थांबा म्हणल्यानंतर सुद्धा हे सुद्धा पूर्ण वाक्य आहे की थांबा, बरोबर आहे की नाही. म्हणजे थांबण्यासाठी सांगितलेलं आहे. आपण पूर्ण म्हणतो का थांबण्यासाठी सांगितलेलं, आपण काय म्हणतो थांबा. त्यानंतर आपण जर कोणी आलं तर म्हणतो बसा. तर ह्या एका शब्दातच पूर्ण तुमचा जो विचार आहे तो तुम्ही त्या ठिकाणी मांडलेला आहे. तो विचार पूर्ण अर्थाचा झाला. त्यामुळे एक शब्द किंवा अनेक शब्दांच्या समुच्चयाने जर आपण आपला विचार पूर्ण केला तर त्याला आपण वाक्य म्हणतो. आता यापुढे वाक्य म्हणजे पूर्ण अर्थाचे बोलणे. मग इथं बघा ना, ती व्याख्या जी आपण दिली ती इथं बरोबर होतीये. मग वाक्य म्हणजे काय, तर पूर्ण अर्थ लागला, पूर्ण अर्थ इथंही लागला, पूर्ण अर्थ. तर वाक्य म्हणजे पूर्ण अर्थाचे बोलणे होय. येऊ शकतं अनेकदा PYQ आलाय. आपण शिकवताना PYQ ला टच देऊनच शिकणार आहे. तर वाक्य म्हणजे पूर्ण अर्थाचे बोलणे. जिथं जिथं PYQ आलाय तिथं तिथं मी तुम्हाला सांगणार, तिथं लक्ष द्या, तिथे हायलाइट करून ठेवा. ठीक आहे. पुढे बघा, आता एक उदाहरण, जसं मी सांगितलं राम आंबा खातो, तसंच मुलांनी खरे बोलावे हे एक वाक्य आहे. राम पाण्यात पोहतो हे एक वाक्य आहे. मग हे वाक्य ज्यावेळेस याचा विचार ज्यावेळेस पूर्ण अर्थाचा होता, पूर्ण अर्थ आपल्याला याच्यातून समजला, तेव्हा आपण त्याला काय बोललो,
वाक्य असं म्हटलो. आता बघा, वाक्यातील शब्दांना पद असे म्हणतात. वाक्यातील शब्दांना काय म्हणतो आपण? पद. आता वाक्य बघा, राम आंबा खातो. परत या इथं आपण काय करायचं, उदाहरणामधून समजून घ्यायचं. ज्यावेळेस आपण उदाहरणामधून व्यवस्थित समजून घेतो त्यावेळेस ती गोष्ट आपण जास्त म्हणजे लॉंग टाइमसाठी सुद्धा कायम आपल्या लक्षात असते, कारण की उदाहरण आपल्या लक्षात असतं. व्याख्या तरी एक वेळेस माणूस थोड्याशा कालांतराने किंवा घाई गडबडीत विसरतो, परंतु उदाहरण जर लक्षात ठेवलं तर ते आपण कधी विसरत नाही. बघा, राम आंबा खातो, याच्यामध्ये हे जे शब्द वापरलेले आपण बरोबर, तर हे जे शब्द आपण जे वापरले ना याला आपण पद म्हणतो. म्हणजे एक शब्द आहे तो ज्यावेळेस वाक्यात जातो तेव्हा त्याला काहीतरी पदत्व प्राप्त होते, म्हणून त्याला आपण पद असे म्हणतो. ठीक आहे, हे पण लक्षात ठेवा. पद ठराविक क्रमाने शब्द. आता शब्दाबद्दल बघू. शब्द ठराविक क्रमाने आलेल्या अक्षराच्या अर्थपूर्ण समूहाला शब्द असे म्हणतात, जसं की मुलांनी आणि पाण्यात. आता इथं लक्ष द्या, व्यवस्थित लक्ष द्या, ही गोष्ट आपण व्यवस्थित समजून घेऊया. हा, आता बघा, मुलांनी खरे बोलावे. बरोबर, मुलांनी खरे बोलावे, याच्यामध्ये ठराविक काहीतरी शब्द आहे. हा, मुलांनी. बरोबर, 2 नंबरचा शब्द काय? खरे. आणि त्यानंतरचा शब्द काय? बोलावे. हे 3 शब्द एकत्र आले आणि हे 3 शब्द ठराविक क्रमाने आले. जसं की इथं सांगितलं होतं की एक किंवा अनेक शब्दांच्या समुच्चयाने आपण आपला विचार पूर्ण करतो, परंतु तो विचार पूर्ण करताना त्यांचा जो क्रम आहे, त्या शब्दांचा जो क्रम आहे तो एक ठराविक क्रम असावा. म्हणजे मी जसं बोललो की मुलांनी खरे बोलावे, जर मी इथं असं टाकलं की बोलावे खरे मुलांनी, तर हा शब्दांचा योग्य क्रम होत नाही. मग शब्दांचा जर योग्य क्रम आला, बघा, शब्दांचा जर योग्य क्रम आला तर त्याचा म्हणजे तेच ना की शब्दांचा योग्य क्रम आला तर त्याला आपण वाक्य म्हणतो. आणि जर अक्षरांचा योग्य क्रम आला, अक्षरांचा योग्य क्रम, ठीक आहे, मग अक्षरांचा ज्यावेळेस योग्य क्रम येईल त्यावेळेस एक शब्द तयार होतो. शब्द, त्यावेळेस काय तयार होतो? शब्द तयार होतो. म्हणजे मु हे अक्षर आहे, मुलांनी यांचा योग्य क्रम आला तेव्हा हा शब्द तयार झाला. म्हणून तिथं त्यांनी सांगितलंय की शब्द म्हणजे काय, की ठराविक क्रमाने आलेल्या अर्थपूर्ण समूहाला शब्द असे म्हणतात. अक्षरांच्या अर्थपूर्ण समूहाला काय म्हणतात? शब्द असे म्हणतात. आपण एक काय करू, एक आकृतीमधून समजून घेऊ. बघा, एक आकृतीमधून व्यवस्थित समजून घेऊ. हा, आता बघा, वाक्य. पहिली गोष्ट काय? वाक्य. हा, वाक्य कशाला म्हणतात रे? वाक्य कशाला म्हणतात? तर ज्यावेळेस शब्द एकत्र येतात, म्हणजे ज्यावेळेस शब्दांचा ठराविक क्रम, बरोबर, ठराविक क्रम आला की त्याला आपण काय म्हणतो? वाक्य म्हणतो. बरोबर. शब्द कशाला म्हणतात? अक्षरांचा ठराविक क्रम आल्यानंतर, अक्षरांचा ठराविक क्रम, बरोबर, त्याला आपण काय म्हणतो? शब्द म्हणतो. मग ज्यावेळेस अक्षरांचा ठराविक क्रम येईल त्यावेळेस शब्द बनेल, शब्दांचा ठराविक क्रम आल्यावर काय बनेल? वाक्य बनेल. इतकं हे सोपं आहे. यापुढे आता बघा, अक्षरे, आपण अक्षर बघतोय. अक्षरे हे आपल्या ध्वनीच्या किंवा आवाजाच्या खुणा आहेत. अक्षरे हे आपल्या ध्वनीच्या किंवा आवाजाच्या खुणा आहेत. व्यवस्थित बघा, ज्यावेळेस आपण कुठलाही ध्वनी करतो, आता मी एखादा ध्वनी करतोय जसं की मू, मुलांनी मध्ये मू हा ध्वनी आहे, मी ध्वनी केला मू, मग मू काय आहे? मग मू दाखवण्यासाठी आपल्याला काहीतरी लिहावं लागेल, हे चिन्ह आहे, म्हणून त्याला आपण काय म्हणतो? अक्षरे. हे काय आहे? अक्षरे आपल्या ध्वनीच्या किंवा आवाजाच्या खुणा आहेत, म्हणून अक्षरांना ध्वनी चिन्हे म्हणतात. म्हणजेच अक्षर म्हणजेच काय रे? अक्षर म्हणजेच काय? अक्षर म्हणजेच ध्वनी आणि अक्षर म्हणजेच ध्वनी चिन्हे. म्हणजे मुलांनी याच्यामध्ये मला मू ज्यावेळेस मी म्हणतो हे मी ध्वनी करतो, आणि ज्यावेळेस ध्वनी करतो त्यावेळेस त्याला कोणत्या तरी अक्षरांनी लिहून ठेवतो, त्यालाच आपण ध्वनी चिन्हे म्हणतो. म्हणजे त्या ध्वनीला दिलेलं चिन्ह म्हणजे ध्वनी चिन्ह. म्हणजेच अक्षरांनाच ध्वनी म्हणतात, ध्वनींनाच ध्वनी चिन्हही म्हणतात. ही गोष्ट लक्षात ठेवा. आता मी जसं आपण बघतोय की मू म्हणजे काय? मू आपलं ध्वनी चिन्ह आहे, मू एक अक्षर आहे. मग मू ध्वनी चिन्ह आहे परंतु मूल ध्वनी नाहीये. आता तुम्ही म्हणणार की मूल ध्वनी म्हणजे काय? समजून घेऊ. हे बघा, हा मू डायरेक्ट तयार नाही झालाय.
हा मू तयार होण्यासाठी म अधिक उ हे मूलध्वनी एकत्र आले. बघा, ज्यावेळेस म अधिक उ हे दोन मूलध्वनी एकत्र आले, मूल म्हणजे काय, बेसिक, मूल म्हणजे काय, बेसिक, ज्यावेळेस हे मूलध्वनी एकत्र आले त्यावेळेस हा मू तयार झाला. बरोबर. आता जर मला इथंच मा करायचं असतं, मा, तर मी इथं काय केलं असतं, इथं मी ऊच्या जागी काय टाकलं असतं रे, म अधिक आ, मग इथं काय तयार झालं असतं आपलं, इथं काय तयार झाला असता, मा. बरोबर. इथं काय तयार झाला असता, मा. म्हणजे ह्या मूलध्वनी ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस काय बनतं, अक्षर बनतं. आता एक लक्षात घ्या, मग अशी जशी आकृती काढली तशी आपण परत आकृती काढू. बघा, वाक्य कशाने बनतं, शब्दांनी. बरोबर, शब्दांनी. शब्द एकत्र आले की वाक्य बनतात. बरोबर. शब्द कशाने बनतो, शब्द कशाने बनतो, अक्षरांनी. अक्षरांचा जर ठराविक क्रम आला तर त्याला काय म्हणतो आपण, शब्द म्हणतो. त्यानंतर खाली लिहितो मी, अक्षर कसं बनतं रे, अक्षर कसं बनणार, तर मूलध्वनी ज्यावेळेस एकत्र येतील, मूलध्वनी म्हणजेच वर्ण. बरं, मूलध्वनी म्हणजे काय, वर्ण. वर्ण ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस काय बनतं, अक्षर बनतं. म्हणजे बघा, अक्षरांचा ठराविक, मूलध्वनींचा ठराविक क्रम आला तर अक्षर, अक्षरांचा ठराविक क्रम आला की शब्द, शब्दांचा ठराविक क्रम आला की वाक्य. म्हणजे वाक्य बनण्यासाठी एक आपण अगदी त्याच्या बेसिक पासून बघितलं की वाक्य कसं बनत चालतं. म्हणजे पहिल्यांदा मूलध्वनी आले, त्यानंतर त्या मूलध्वनीपासून आपण शब्द म्हणायला, अक्षर तयार झालं, अक्षरानंतर आपण शब्द तयार झाला, शब्दानंतर मग वाक्य तयार झालं. म्हणजे आपण ज्यावेळेस पहिली दुसरीला असतो त्यावेळेस आपल्याला अ आ इ ई जे शिकवलं जातं, क ख, त्याला वर्ण म्हणतो आपण. आता ते आपण शिकणार आहे वर्णमाला, अगदी बेसिक आहे, आपण पहिली दुसरीला त्या गोष्टी शिकलेलो आहे, परंतु तरी मराठीमध्ये थोडंसं डीपली या ठिकाणी आपल्याला. तर ज्यावेळेस आपण काय शिकलो, आपण डायरेक्ट बोलायचं शिकलो का, नाही, आपण अ आ इ ई इथून शिकलो. बरोबर, स्वर शिकलो, व्यंजन शिकलो. त्यानंतर आपल्याला वर्गामध्ये अक्षर लिहायला सांगितले की क मध्ये अ मिसळून काय होतो, क मध्ये आ मिसळून काय होतो, ई मिसळून काय होतो. बरोबर, म्हणजे 12 खडी शिकलो. त्यानंतर आपण शब्द बनवायला लागलो, कमळ. बरोबर, म्हणजे असे जोड, त्यानंतर जोड शब्द बनवायला लागलो, त्यानंतर आपण एक वाक्य बनवायला लागलो. तसंच या ठिकाणी आहे की आपण वर्ण, वर्णातून आपण शिकणार अक्षर, अक्षरातून शब्द आणि शब्दांतून वाक्य. ही कन्सेप्ट आहे, व्यवस्थित लक्षात ठेवा. ठीक आहे. आता बघा, म आणि उ हे काय आहे, हे मूलध्वनी आहे. मूलध्वनींनाच आपण वर्ण असं म्हणतो. आता त्याला वर्ण का म्हणतो ते पुढे बघूया. आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण वर्ण असे म्हणतो. हे जे मूलध्वनी ना त्याला आपण काय म्हणतो, वर्ण असे म्हणतो. हे मूलध्वनी हवेत विरतात व नाहीसे होतात. आता हे जे वर्ण असतात हे हवेत विरतात आणि नाहीसे होतात. ते नष्ट होऊ नये म्हणून आपण त्यांना लिहून ठेवतो. आपण ते लक्षात घ्या, ते नष्ट होऊ नये म्हणून आपण त्याला लिहून ठेवलंय ना, वर्णमाला नष्ट होऊ नये म्हणून आपण ती लिहून ठेवली आणि आपण ते रंगाने म्हणजे वर्णात, बरोबर, आपण ते रंगाने म्हणजेच वर्णाने लिहून ठेवतो. म्हणून त्यांना वर्ण असे म्हणतात. म्हणून त्यांना वर्ण असे म्हणतात. जे मूलध्वनी आहे त्याला वर्ण का म्हणतात, मगाशी मी तुम्हाला सांगितलं की मूलध्वनींना वर्ण म्हणतात. आता त्याला वर्ण का म्हणतात, कारण की ते आपण रंगाने म्हणजे ते आपण लिहून ठेवतो, त्यालाच वर्णाने म्हणतो आपण. रंगाने म्हणजेच वर्णाने लिहून ठेवतो, म्हणून त्याला वर्ण असे म्हणतात. मग आता तुम्हाला समजलं, मूलध्वनींनाच वर्ण म्हणतात. बरोबर. आणि ह्या मूलध्वनींना, हे दोन मूलध्वनी एकत्र आले तर त्याच्यापासून अक्षर बनतं. अक्षरांचा ठराविक क्रम आला तर शब्द बनतो. शब्दांचा ठराविक क्रम आला तर त्याला आपण काय म्हणतो, वाक्य म्हणतो. ठीक आहे. हे इतकं क्लिअर झालं. आता मला वाटत नाही तुमचं हे चुकल. हा, आता आपण बघा, इथं वर्णमाला दिलेली आहे. वर्णमाला आपण केव्हाच म्हणतोय, वर्णमाला, वर्णमाला. आता वर्णमाला शासन निर्णय 2022 नुसार महाराष्ट्र शासनाने स्वीकारलेली वर्णमाला. बघा, आता वर्णमालेत आपण शिकलोय पहिली दुसरीमध्ये स्वर आहे, स्वरादी आहे, संयुक्त, विशेष संयुक्त व्यंजने, व्यंजने. आता इथं बघा स्वर बघू आपण, पहिले स्वर बघू. हा, कोणकोणते स्वर आहे बोला. अ आ इ ई उ रू रू ए ॲ. याचा उच्चार आई आहे बरं, आई. ओ ऑ आणि औ. हे टोटल किती रे, 14 स्वर आहे. बरोबर. वर्णमाले स्वर किती आहे, 14. त्याच्यानंतर स्वरादी, स्वरादी किती आहे, 2. कोणकोणते, एक आहे अनुस्वार आणि दुसरा आहे विसर्ग. अनुस्वार आणि
विसर्ग. आता व्यंजने बघू आपण. व्यंजने बघा वर्णमालेत. हा व्यंजने हे तुम्ही बोलायचंय, म्हणजे बोलून बोलून आपलं ते पाठ होणार आहे. बघा क, ख, ग, घ. हा ड नाहीये, हा आहे ग. याचा उच्चार होतो ग. याचा उच्चार कसा होतो? ग सारखा होतो. ठीक आहे, याचा उच्चार ग सारखा होतो. च, छ, ज, झ हा न. ट, ठ, ड, ढ, न. त, थ, द, ध, न. प, फ, ब, भ, म, य, र, ल, व, श, श, स, ह, ळ. ही सगळी काय आहे? व्यंजने आहेत. बरोबर? ही वर्णमाला आहे. वर्णमालेमध्ये काय काय येतं? वर्णमालेमध्ये पहिल्यांदा येतात स्वर, नंतर येतात स्वरादी, मग येतात व्यंजन आणि विशेष संयुक्त व्यंजन. म्हणजे कोणकोणते विशेष संयुक्त व्यंजन? क्ष आणि ज्ञ. पहिल्यांदी म्हणजे 2009 जो महाराष्ट्र शासनाचा म्हणजे आपण ज्याला म्हणतो पारंपरिक वर्णमाला होती, तो शासन निर्णयानुसार वर्णमालेत फक्त 48 वर्ण होते. परंतु आता नव्याने परत 4 वर्ण ऍड झाले आणि ते 4 वर्ण जे ऍड झाले त्यात हे पण 2 आहे, क्ष आणि ज्ञ. मपा सबनीस यांच्यामुळे क्ष आणि ज्ञला वर्णमालेत स्थान मिळालेलं आहे. कोणामुळे? मपा सबनीस. लक्षात ठेवा, येऊ शकतं, लिहून ठेवा. यांच्यामुळे क्ष आणि ज्ञला वर्णमालेमध्ये स्थान मिळालेलं आहे. ठीक आहे, आता आपण व्यंजन बघितले. व्यंजनाचे हे बघितलं की क, ख, ग त्याचा ग उच्चार आहे. ठीक आहे, हे सगळं बघितलं. व्यंजन बघितलं, स्वर बघितले, स्वरादी बघितलं, विशेष संयुक्त व्यंजने बघितले. याला आपण म्हणतो वर्णमाला. बरोबर? आता इथं तुम्ही बघितलं की व्यंजनांचे पाय मोडलेले. वर्णमालेमध्ये व्यंजनांचे पाय मोडून लिहिण्याची पद्धत आहे. याचा अर्थ असा होतो की यांचा पूर्ण उच्चार करता येत नाही. ज्यावेळेस आपल्याला याचा उच्चार करावा लागतो त्यावेळेस आपण त्याच्यामध्ये स्वर मिसळतो आणि स्वर मिसळल्यानंतर त्याचा पूर्ण उच्चार होतो. वर्णमालेमध्ये वर्णांचा पाय मोडून लिहिता, परंतु एक गोष्ट नोट डाऊन करून घ्या, अक्षरमालेत यांचा पाय मोडून लिहिला जात नाही. अक्षरमालेत पाय मोडत नाही. ठीक आहे, वर्णांचा पाय मोडत नाही. म्हणजे जसं की क इथं वर्णमालेत असं लिहिणार, परंतु अक्षरमालेत त्याचं कसं असणार आहे? त्याचा पाय मोडून लिहिला जाणार नाही. क असाच असणार आहे. ठीक आहे, तर ही गोष्ट फक्त नोट डाऊन करा. वर्णमालेत वर्णांचा पाय मोडून लिहिला जातो, अक्षरमालेत वर्णांचा पाय मोडून लिहित नाही, कारण की त्याच्यामध्ये अ मिसळून म्हणजे स्वर मिसळल्यानंतर ते आता आपण बघू की अक्षर कसं तयार होतं. हे वर्ण आहे, हे अक्षर नाहीये, परंतु स्वरांचा असं काही पाय वगैरे मोडत नाही, कारण की स्वरांचा उच्चार पूर्ण असतो. स्वरांना काही गरज नसते कोणाची, ते स्वतः वैयक्तिक पूर्ण उच्चाराचे असतात, परंतु व्यंजने हे अपूर्ण उच्चाराचे असतात. डिटेलमध्ये बघा इकडे. आता वर्णमाला, मराठी वर्णमाला. ठीक आहे, आपली वर्णमाला संस्कृत भाषेकडून आपण वर्णमाला स्वीकारलेली आहे. आपली जी वर्णमाला आहे मराठी विषयाची ती संस्कृत भाषेकडून आपण स्वीकारलेली आहे. मराठी वर्णमालेत एकूण 52 वर्ण आहे. हे बघा, मराठी वर्णमालेत किती वर्ण आहे? 52. मी बोललो तुम्हाला मगाशी की जी पारंपरिक वर्णमाला आहे तिच्यात 48 वर्ण होते आणि आधुनिक वर्णमालेत किती वर्ण आहे? 52 वर्ण आहे. हे 52 आणि 48 ह्या गोष्टी लक्षात ठेवा. आत्ताची जी वर्णमाला आहे तिच्यात 52 आहे आणि जी जुनी वर्णमाला होती तिच्यामध्ये टोटल किती वर्ण आहे? 48. म्हणजे पारंपरिक वर्णमालेत 48 वर्ण आहे. ठीक आहे, आता वर्णांचे प्रकार. वर्ण कोणकोणते? आपण तो पहिला चार्ट बघितलाच, पण आता सोबत बघा स्वर, स्वरादी आणि व्यंजन. वर्णमालेत या 3 घटकांचा समावेश होतो. आता आपण 1 बाय 1 एक एक बघू. तर पहिला बघा स्वर. आपला जो पहिला प्रकार आहे तो कोणता आहे? तर स्वर. हा स्वर म्हणजे काय? तुम्ही शिकलात, तुम्ही पहिली, दुसरी, चौथीला हेच शिकला, परंतु आता पण ते विसरले तुम्ही. आता परत बघा स्वर म्हणजे काय. स्वर म्हणजे जे ध्वनी मुखावाटे बाहेर पडताना मुखातील अवयवांचा एकमेकाशी स्पर्श होत नाही अशा ध्वनींना स्वर असे म्हणतात. म्हणजे इथं बघा, जे ध्वनी ज्यावेळेस आपण तो ध्वनी करतो, ध्वनी करताना मुखातील अवयवांचा एकमेकासोबत स्पर्श होत नाही, त्यावेळेस त्याला आपण काय म्हणतो? इथं याला अंडरलाईन करतो, एकमेकाशी स्पर्श होत नाही, त्यावेळेस अशा ध्वनींना स्वर असे म्हणतात. बरोबर? अशा ध्वनींना स्वर असे म्हणतात. आता बघा, उच्चार करून बघा. अ, आ, इ, ई, उ, ऊ. तुम्ही कुठलाही
स्वर बघा, जे 14 स्वर आहे ते सगळे उच्चार करून बघा, स्वतः बघायचं. ज्यावेळेस आपण शिकवतो फक्त पाठ नका करू. या गोष्टी ज्यावेळेस स्वतः बघणार ना त्यावेळेस खूप चांगल्या लक्षात राहणार. बघा आ, ई, उ म्हणजे आपण उच्चार करतोय ध्वनींचा, जो ज्यावेळेस आपण उच्चार करतोय त्यावेळेस कुठल्याही अवयवाचा स्पर्श होत नाहीये, बरोबर, स्पर्श होत नाहीये, परंतु स्वरांचा उच्चार करताना होठाच्या आणि जिभेच्या विविध हालचाली होता. हालचाल होती परंतु स्पर्श होत नाही. ठीक आहे, स्पर्श होत नाही. स्वर हे काय, स्वर हा शब्द श्रू, शब्द लक्षात ठेवा, स्वर हा शब्द श्रू या संस्कृत शब्दापासून निर्माण झालेला आहे. म्हणजे स्वर या शब्दाची जी उत्पत्ती आहे ती श्रू या संस्कृत शब्दापासून झालेली आहे. आणि त्या श्रूचा अर्थ काय होतो, उच्चार करणे. श्रूचा अर्थ काय होतो, उच्चार करणे. स्वर उच्चाराच्या वेळी हवेचा मार्ग अडवलेला नसतो. आता बघा, करा, उच्चार करा तुम्ही. हा, आ, ई, उ, ए, ऐ, ओ, औ. आता इतके तुम्ही उच्चार केले, आपण पूर्ण स्वरांचे उच्चार केले 14चे 14. इथे कुठे हवेचा मार्ग अडवलेला आहे का? आपण बघा ना, सगळी हवा बाहेर टाकतोय. आ, ई, कुठल्याही स्वराचा उच्चार करताना आपण काय केलंय, हवेचा मार्ग अडवलेला नाही. ही लाईन ॲज इट इज येऊ शकते, त्यानंतर ही लाईन ॲज इट इज येऊ शकते, त्यानंतर हा श्रू ही सुद्धा, म्हणजे जे जे येऊ शकतं ते सुद्धा आपण प्रेडिक्शन सांगणार आहे काय काय येऊ शकतं. मग हे लक्षात घ्यायचं की स्वरांच्या उच्चाराच्या वेळी हवेचा मार्ग अडवलेला नसतो. स्वर, हा ही बघा, स्वर पूर्ण, स्पष्ट व स्वतंत्र स्वतंत्र उच्चारतात. ठीक आहे, हे चुकलं, स्वतंत्र उच्चारतात, टायपिंग मिस्टेक आहे. ठीक आहे, स्वर पूर्ण, स्पष्ट व स्वतंत्र उच्चारतात. स्वतंत्रपणे म्हणजे दुसऱ्या कोणत्याही वर्णाच्या सहाय्या वाचून, बरोबर. म्हणजे जो स्वरांचा उच्चार जो आहे तो पूर्ण आहे, पूर्ण उच्चार आहे, म्हणजे स्वरांचा आपण पूर्ण उच्चार करतो. त्यानंतर स्वर हे स्पष्ट उच्चारले जातात आणि स्वतंत्र उच्चारले जातात. स्वतंत्र म्हणजे काय, की स्वरांचा उच्चार करताना कुठल्याही दुसऱ्या वर्णाची आपल्याला गरज लागत नाही. ठीक आहे, म्हणजे मी ज्यावेळेस लिहितो ना त्यावेळेस मला कुठल्याही दुसरा वर्ण त्याच्या पुढे लिहायची गरज लागत नाही, म्हणजे ते पूर्ण उच्चाराचं आहे. तर व्यंजन हे अपूर्ण उच्चाराचं आहे, म्हणून त्याचं पाय मोडून लिहिला जातो. तर ते आपण बघू कसं. तर हे सुद्धा लक्षात ठेवा, स्वतंत्रपणे म्हणजे काय, स्वरांचा उच्चार करताना दुसऱ्या कोणत्याच उच्चाराची सहाय्याची गरज नसते. तो स्वर आहे, तो स्वतः एकदम इंडिपेंडंट आहे, स्वतंत्र आहे तो. ठीक आहे, स्वतंत्र आहे. इथं स्वतंत्रचा अर्थच तो होतो की त्याला कोणाची गरज नाही, बरोबर. घ्या पुढे. हा, आता आपण बघू स्वरादी. स्वर झालं वर्णमालेत आपला पहिला जो आपण बघितला की स्वर कोणते. आता आपण दुसरा आपला टॉपिक जो होता म्हणजे वर्णमाला. वर्णमालेत वर्णांचे प्रकार. पहिला आहे स्वर, दुसरा कोणता आहे स्वरादी, तिसरा व्यंजन. आता स्वरादी बघू. स्वरादी कोणकोणते रे, आणि आहा, हा अनुस्वार आणि विसर्ग. ठीक आहे, हे काय झाले, स्वरादी आहे, बरोबर. हे काय स्वरादी आहे आपले. आणि आहा ही अनुक्रमे शिरोबिंदू आणि विसर्ग यांची चिन्ह आहेत. म्हणजे आता बघा, जर मला आंबा लिहायचा असेल, आंबा, तर तो अनुस्वार द्यावा लागेल मला, बरोबर. आंबा, हा जो अनुस्वार दिला ना मी वरतून, तर म्हणजे हा जो मी वरतून शिरोबिंदू दिला ना तो आहे हा बरोबर. आणि मला जर लिहायचं असेल दुःख, बरोबर, हे जे मी मध्ये दिले ना विसर्ग, तर ते काय आहे, तर एक मिनिट, हे दुःख नाही, तर आपण घेऊ दुसरं एखादं घेऊ. हा, अंतकरण, बरोबर. इथं जो आपण हा दिला विसर्ग तो काय आहे, तर विसर्ग म्हणजे हा आहा तो जो आहे तो विसर्ग आहे. म्हणून स्वरादीमध्ये दोन आहे, एक म्हणजे आणि एक म्हणजे आ. ही अनुक्रमे शिरोबिंदू कशाचं काम करतात रे ते, तर ते काम करतात शिरोबिंदू आणि विसर्गाचं, यांची चिन्हे आहे. तर अनुस्वार व विसर्ग यांचा उच्चार करताना या वर्णाच्या अगोदर स्वर येतो, म्हणून त्यांना स्वरादी असे म्हणतात. स्वर आहे आदी असा जो, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, स्वरादी. स्वरादी म्हणजे काय, स्वर आहे आदी म्हणजे आरंभी, ज्याच्या असा वर्ण. ठीक आहे. मग इथं उदाहरण बघा, या उदाहरणातून तुम्हाला समजेल की अंगण, बरोबर. इथं काय अंगण, तर अंगणमध्ये आपण अंगणची फोड करू, आणि नंतर अनुस्वार येतो, बरोबर. म्हणजे हा मी पहिल्यांदा लिहिणार अंगणमध्ये आणि मग अनुस्वार देणार, बरोबर. मग जो अनुस्वार जो आहे,
जो अंगणचा अनुस्वार आहे त्या अनुस्वाराच्या आधी काय आलाय रे इथं स्वर आलाय स्वर काय आला स्वर म्हणून स्वर आहे आधी असा ज्याच्या तो म्हणून मी याला काय म्हणतोय स्वरादी म्हणून मी याला काय म्हणतो स्वरादी ठीक आहे। हा आता दुःख 2 नंबर बघा दुःख मग तुम्ही म्हणणार की फक्त शिरोबिंदूसाठी नाही तर ते विसर्गसाठी पण ते दुःख हा शब्द आहे तर दुःख शब्दामध्ये काय येईल द म्हणजे मी दुःख शब्द लिहिताना पहिल्यांदा द लिहिणार दुःख शब्दाची फोड त्यानंतर त्याच्यामध्ये उ मिसळला म्हणून हा उकार आला त्यानंतर बघा दुःख शब्दामध्ये आणि विसर्ग हा विसर्ग इथून चुकून झालेला आहे इथं मध्ये पाहिजे। हा आता बघा द उ आणि विसर्ग ज्या वेळेस येतो त्यावेळेस बघा याच्या आधी काय आलं रे स्वर आलं म्हणजे शिरोबिंदू आणि विसर्ग यांच्या आधी काय येणार स्वर येणार आणि इथं स्वरादीची व्याख्या पण तेच दिली की स्वरादी म्हणजे स्वर ज्याच्या आधी येतो त्याला आपण काय म्हणतो स्वरादी म्हणतो म्हणून इथं तुम्ही दोन्ही ठिकाणी बघा या दोन्हींच्या आधी स्वर आलाय म्हणून या दोघांना मी काय म्हणल अनुस्वाराला पण आणि विसर्गाला पण मी काय बोलणार रे या दोघांना पण तर स्वरादी म्हणणार स्वरादी क्लिअर ओके चला पुढे। हा आता अनुस्वार व अनुनासिक आपण ते बघितलं स्वरादीमध्ये की अनुस्वार बघितला म्हणजे त्याला शिरोबिंदू आपण म्हणत होतो आणि दुसरा होता विसर्ग। आता अनुस्वार आणि अनुनासिक म्हणजे ह्याच अनुस्वारला ह्या शिरोबिंदूला अनुस्वार कधी म्हणायचं आणि अनुनासिक म्हणजे काय आपण ते बघू। हा इथं लक्षात घ्या अनुस्वाराचा उच्चार हे खूप वेळेस येऊन गेलंय हे खूप वेळेस येऊन गेलंय इथं तुम्ही चांगलं लक्ष ठेवा अनुस्वाराचा उच्चार स्पष्ट व खणखणीत होतो करायला अंडरलाईन अनुस्वाराचा उच्चार कसा होतो स्पष्ट व खणखणीत होतो असे काही शब्द बघा बघा अनुस्वार दिलाय आणि याचा उच्चार स्पष्ट आणि खणखणीत होतो गंगा घंटा आंबा उंट इंधन इत्यादी ठीक आहे यांचा उच्चार कसा होतोय स्पष्ट आणि खणखणीत परंतु काही वेळा काय होतं अनुस्वाराचा उच्चार हा अस्पष्ट आणि ओझारता होतो म्हणजे उच्चार अस्पष्ट होतो पूर्ण असं एकदम जोर लावून उच्चार होत नाही इथं बघा ना गंगा घंटा तुम्ही एकदम जोर लावतो आता इथं बघा काही वेळा काय होतं की अनुस्वाराचा उच्चार हा अस्पष्ट ओझारता होतो काही वेळा हा शब्द इथं काय की पॉईंट काय काही वेळा मग ते शब्द कोणते आयोग विचारू शकतं मग कोणते मग इथं काही जोर आहे का नाही देवांनी घरांमध्ये इथं काही जोर आहे का रे तर नाहीये म्हणून इथं लक्षात ठेवा काही वेळा आणि हे ॲज इट इज विचारू शकता मोरा वाळंबे सरांच्या पुस्तकातलेच एक्झाम्पल आयोग टाकतं त्यामुळे दुसरं काही सोर्स करायची गरज पण नाही आपल्याला। हा देवांनी घरांमध्ये मग आता तुम्हाला समजलं या ठिकाणी की अनुस्वाराचा उच्चार स्पष्ट कसा होतो खणखणीत होतो जसं की गंगा घंटा आणि काही वेळा उच्चार कसा होतो अस्पष्ट आणि ओझारता होतो जसं की देवांनी आणि घरांमध्ये आपण बघितलं काही वेळा अनुस्वाराचा उच्चार कसा होतो स्पष्ट आणि खणखणीत होतो परंतु मग स्पष्ट आणि खणखणीत उच्चार झाला की त्याला काय म्हणायचं रे त्याला म्हणायचं अनुस्वार आणि ज्या वेळेस अनुस्वाराचा जो उच्चार आहे तो अस्पष्ट आणि ओझारता होतो ना त्यावेळेस याला काय म्हणता माहितीये त्याला वेळेस याला म्हणतात जसं इथं दिलंय बघा ना अनुस्वार व अनुनासिक त्यावेळेस याला आपण म्हणतो अनुनासिक त्यावेळेस याला आपण काय म्हणतो अनुनासिक तर लक्षात ठेवा अनुस्वार आणि अनुनासिक अनुस्वार म्हणलं की स्पष्ट आणि खणखणीत बरोबर आणि अनुनासिक म्हणलं तर काय अस्पष्ट ठीक आहे आणि ओझारता हे दोन शब्द लक्षात ठेवायचे अस्पष्ट आणि ओझारता हेच कीवर्ड असतात ओझरता। हा चला आता अनुस्वार अनुनासिक समजलं तुम्हाला अनुस्वार म्हणजे स्पष्ट अनुनासिक म्हणजे अस्पष्ट। विसर्ग आता विसर्ग म्हणजे काय विसर्ग याचा अर्थ काय होतो श्वास सोडणे विसर्गाचा अर्थ काय होतो श्वास सोडणे म्हणजे बघा ना दुःख अंतःकरण मग याच्यात आपण काय करतो श्वास सोडला जातो आपला ठीक आहे। या पुढे व्यंजन आता व्यंजन बघू आपण। हा व्यंजन मराठी वर्णमालेमध्ये जी आपली वर्णमाला आहे त्यामध्ये क ख पासून हळ पर्यंत ही जी वर्ण जी आहे ना त्याला व्यंजन म्हणतो आपण क ख पासून हळ पर्यंत ही काय व्यंजने आहे। क्ष आणि न्य ही पण व्यंजने परंतु त्यांना विशेष संयुक्त व्यंजन म्हणतात त्यांना आपण विशेष संयुक्त व्यंजन म्हणतो। तर मराठी वर्णमालेत जी व्यंजन आहे ती किती आहे क ख पासून ते हळ पर्यंत ज्यांचा स्वतंत्रपणे उच्चार करता येत नाही हा जो झाला की पॉइंट त्यांना काय म्हणतो आपण व्यंजने म्हणतो। व्यंजनांचा उच्चार आपल्याला स्वतंत्रपणे करता येत नाही त्याच्यासोबत नेहमी स्वरच लिहावा लागतो त्यावेळेसच त्याचा पूर्ण उच्चार होतो ठीक आहे। व्यंजने बघा व्यंजने अपूर्ण उच्चाराची आहे हे दाखवण्यासाठी त्यांचा पाय मोडून लिहितात। व्यंजने कसे रे
व्यंजने अपूर्ण उच्चाराचे वर्ण आहे. अपूर्ण उच्चाराचे PYQ आणि मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक म्हणजे ही जी लाईन आहे ही मोस्ट इम्पॉर्टंट आहे. व्यंजन अपूर्ण उच्चाराचे आहे हे दाखवण्यासाठी त्यांचा आपण पाय मोडतो. जे वर्णमालेमध्ये त्यांचा पाय मोडत होतो आपण क, ख, ग, घ, हे जे पाय मोडले ना हे का मोडले? कारण की व्यंजन हे अपूर्ण उच्चाराचे आहे ते दाखवण्यासाठी आपण त्यांचा पाय मोडून लिहित होतो. आणि व्यंजने अपूर्ण उच्चाराची वर्ण आहेत. म्हणजे व्यंजन कसे तर व्यंजनांचा उच्चार अपूर्ण होतो म्हणून ते काय अपूर्ण उच्चाराची व्यंजने आहेत. व्यंजनाचा उच्चार होतो ज्यावेळेस व्यंजनाचा आपण उच्चार करतो त्यावेळेस हवेचा मार्ग अडवलेला असतो. आता कंपॅरेटिव्हली करा. स्वरांचा उच्चार करताना हवेचा मार्ग अडवलेला असतो का? नाही. स्वरांचा उच्चार कसा असतो? पूर्ण असतो, स्वतंत्र असतो. आता इकडे व्यंजनांचा उच्चार करताना हवेचा मार्ग अडवलेला असतो आणि व्यंजन अपूर्ण उच्चाराची आहे. व्यंजन हे अक्षर नाहीत, त्यात स्वर मिसळल्यावर त्याला अक्षरत्व प्राप्त होते. आपण बघितलं अक्षर म्हणजे आपल्या ध्वनीच्या चिन्ह. आपण ध्वनी ज्यावेळेस करतो जसं की मुलांनी खरे बोलावे, मग मू हे झालं अक्षर, ला झालं अक्षर. परंतु व्यंजने बघा ना उच्चारच अपूर्ण आहे ना. क मध्ये जर काही एक पण स्वर नाहीये तर तो अपूर्ण उच्चार झाला. ज्यावेळेस मी क मध्ये स्वर मिसळेल त्यावेळेस त्याचा उच्चार पूर्ण होईल, त्यावेळेस त्याला अक्षरत्व प्राप्त होईल. मग व्यंजने हे अक्षर आहे का रे? तर नाही. ज्यावेळेस त्याच्यामध्ये मी स्वर मिसळेल त्यावेळेस त्याला अक्षर म्हणाल. अक्षरची व्याख्या पूर्ण करण्यासाठी अक्षर म्हणजे पूर्ण उच्चार झाला पाहिजे. मग स्वरांचा उच्चार पूर्ण आहे म्हणून स्वरांना मी अक्षर म्हणू शकतो, परंतु व्यंजनांचा उच्चार पूर्ण नाही त्याच्यामुळे व्यंजनांना मी अक्षर म्हणू शकत नाही. हा, आता अक्षर म्हणजे काय? अक्षर म्हणजे काय? आता आपण मागे बघितलं की अक्षर आहे. आता बघा अक्षर म्हणजे काय? अक्षर म्हणजे पूर्ण उच्चारलेले वर्ण. बघा स्वरांचा उच्चार पूर्ण आहे तर स्वर अक्षर आहे. वर्णांचा उच्चार पूर्ण नाहीये त्यामुळे व्यंजनांचा उच्चार पूर्ण नाही त्यामुळे व्यंजन अक्षर नाही. आता बघा अक्षर म्हणजे काय? पूर्ण उच्चारलेले वर्ण. पूर्ण उच्चारलेले वर्ण. स्वराचा वर्ण आणि स्वराचे अक्षर यात फरक असत नाही. बरोबर आहे. कारण की आपण बघितलं जसं की स्वरांचा उच्चारच जर पूर्ण आहे तर मग स्वरांचं वर्णमालेत आपण स्वर ज्यावेळेस लिहितो, वर्णमालेत मी ज्यावेळेस स्वर लिहितो जसं की अ लिहितो, आ, ई, ई. अक्षरमालेत लिहिताना मी असंच लिहिणार आहे अ, आ, ई, ई. कारण की याचा पूर्ण उच्चार आहे ना, याचा उच्चार पूर्ण आहे. हे स्वतंत्र उच्चारलेले असतात त्यामुळे स्वराचं व्यंजन आणि स्वराचा वर्ण आणि स्वराचं अक्षर याच्यामध्ये काही फरक नाही. म्हणजे हे स्वराचं वर्ण पण आहे आणि स्वराचं अक्षर पण आहे, मग ते एकच आहे. ठीक आहे. तर बघा तेच अ, आ, ई, उ. व्यंजनांचा वर्ण व व्यंजनांचं जे अक्षर आहे याच्यात फरक असतो. पण याच्यात फरक असतो. बघा कसं वर्ण, याला वर्ण म्हणणार आपण कारण की याचा उच्चार काय आहे? अपूर्ण उच्चार आहे. मग बघा क पाय मोडलाय, ख इथं बघा पाय मोडलाय, ख, ग, घ म्हणजे अपूर्ण उच्चाराचे आहे. ह्याला आपण म्हणतो वर्ण. हे वर्णमालेत आपण असं लिहितो. आणि इथं बघा क मध्ये अ मिसळून हा क कसा आला तर ह्या क मध्ये ज्यावेळेस अ मिसळला ना, या क मध्ये ज्यावेळेस आपण अ मिसळला त्यावेळेस हा पूर्ण उच्चारित क झाला. त्यानंतर ख मध्ये अ मिसळला, ग, ग त्यावेळेस त्याला अक्षरत्व प्राप्त झालं. म्हणून याला मी म्हणणार अक्षर. बरोबर. मग आता तुम्हाला समजलं असेल वर्ण कशाला म्हणतात आणि अक्षर कशाला म्हणतात. अपूर्ण उच्चार असेल तर त्याला आपण म्हणतो वर्ण. बरोबर. आणि जर त्याचा उच्चार पूर्ण आहे, वर्ण म्हणजे काय की व्यंजनांचा वर्ण याचा उच्चार अपूर्ण आहे. म्हणजे वर्णमालेत व्यंजनांचा उच्चार अपूर्ण आहे, परंतु अक्षरमालेत त्याच्यात अ मिसळून जो उच्चार करण्याची जी पद्धत आहे तर त्याच्यामुळे हे काय झालं? अक्षर झालं. मग अक्षर आणि वर्ण म्हणजे अक्षर आणि वर्ण याच्यातला फरक तुम्हाला समजला असेल की अक्षर म्हणजे काय? अक्षराची एकच गोष्ट लक्षात ठेवा, पूर्ण उच्चारित जो वर्ण असतो ना, वर्ण त्याला आपण काय म्हणतो? अक्षर म्हणतो. पूर्ण उच्चारित वर्ण म्हणजे काय तर अक्षर. ठीक आहे. सर्व स्वर व स्वरयुक्त व्यंजन यांना अक्षरे म्हणतात. मग स्वर तुम्हाला सांगितलं स्वराचा वर्ण आणि स्वराचा अक्षर याच्यात काही फरक नसतो. मग सगळे जे स्वर आहे आणि स्वरयुक्त व्यंजन आहे, मग व्यंजनात जर स्वर मिसळला तर त्याचा उच्चार पूर्ण होतो म्हणून ते काय तर अक्षरे आहेत. आता अक्षर तुम्हाला समजलं. ठीक आहे. आता अक्षर मध्ये एक गोष्ट अजून सांगतो, याला अक्षर का म्हणतात? बघा वर्णमालेमध्ये आपण बघितलं की
जे वर्ण आहे ते आपण नाहीसे होऊ नये म्हणून ते आपण वर्णाने किंवा रंगाने लिहून ठेवतो, म्हणून त्यांना वर्ण म्हणतो. बरोबर. आता ते ज्यावेळेस लिहून ठेवतो ना आपण, त्यामुळे ते नाश पावत नाही. लिहून ठेवल्यामुळे काय होतं, अक्षर नाश पावत नाही. हे लिहून घ्या. लिहून ठेवल्यामुळे अक्षर नाश पावत नाही, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, अक्षर असं म्हणतो. अक्षर. आणि त्या अक्षरचा अर्थ काय होतो माहिती, अक्षर म्हणजे नाश न पावणे. नाश न पावणे. ठीक आहे. हा, ही गोष्ट एक त्याच्यामध्ये ऍड करा, महत्वाची आहे. अक्षर म्हणजे नाश न पावणे. लिहून ठेवल्यामुळे त्याचा तो नाश पावत नाही. हा, आता चला पुढचा पॉइंट, स्वरांचे प्रकार. स्वरांचे प्रकार सुरू करू आपण. आपण आता वर्णांचे प्रकार बघितलं. वर्णांमध्ये काय काय आलं, स्वर येतात, त्याच्यानंतर वर्णमालेमध्ये काय काय येतं, जसं की वर्णात काय काय येतं, स्वर येतो, स्वरादी येतो आणि व्यंजन येतो. आता आपण या स्वरांचेही प्रकार आहे काही, तर आपण ते प्रकार बघूया. ठीक आहे. ह्रस्व स्वर व दीर्घ स्वर. ह्रस्व आणि दीर्घ स्वर ज्यांचा उच्चार करण्यास कमी वेळ लागतो त्यांना आपण ह्रस्व स्वर म्हणतो. आता बघा, ज्याचा उच्चार करण्यात कमी वेळ लागतो, ह्रस्व म्हणजे लहान छोटं, ज्याचा उच्चार करण्यात कमी वेळ लागतो. मग कोणाचा उच्चार आहे रे करण्यात कमी वेळ लागतो, अ, ई, उ, रू, लू या स्वरांचा उच्चार आखूड होतो. बरोबर. या स्वरांचा उच्चार आखूड होतो. आखूड म्हणजे लहान. आखूड म्हणजे लहान, आणि लहान यालाच आपण काय म्हणतो, ह्रस्व. तर हे टोटल किती ह्रस्व स्वर आहे, तर 5 ह्रस्व स्वर आहे, हे लक्षात ठेवायचं. आणि ज्या स्वरांना उच्चार करण्यात जास्त वेळ लागतो, बघा इथं हायलाइट करतो मी, कमी वेळ, जास्त वेळ लागतो, त्यांना दीर्घ स्वर म्हणतात. दीर्घ आपल्याला माहिती आहे, दीर्घ कालावधी म्हणजे जास्त, तर दीर्घ वेळ लागतो. तर हे बघा कोणकोणते, मग अ छोटा आहे तर आ मोठा आहे. बरोबर. मग आ इकडं, हा ई छोटा ई इकडं, मग मोठा ई इकडं, सेम सगळं. उ उ. बरोबर. उ उ. आता हे बघा, ए, आई, ओ, औ. इथं तुम्ही म्हणशाल छोटा ए छोटा औ तिकडे का नाही आला, तर हे संयुक्त स्वर आहे, आणि संयुक्त स्वरांची गणना दीर्घ स्वरांमध्ये केली जाते. ही गोष्ट लक्षात ठेवा. मग हे किती आहे टोटल, 7. बरोबर. 1 2 3 4 5 6 7, हे लक्षात ठेवा. मग यांचा उच्चार कसा होतो रे, लांबट होतो. बरोबर. दीर्घ स्वर म्हणजे ज्याचा उच्चार लांबट होतो, ह्रस्व स्वर म्हणजे ज्यांचा उच्चार आखूड होतो. ह्रस्व स्वरांच्या उच्चारात जो वेळ लागतो त्याला एक मात्रा म्हणतात, आणि दीर्घ स्वरांच्या उच्चारात जो वेळ लागतो त्याला काय म्हणतो, 2 मात्रा म्हणतात. म्हणजे काय, स्वरांचा उच्चार करण्यासाठी जो वेळ लागतो ना त्याला आपण मात्रा असे म्हणतात. बरोबर. व्याकरणामध्ये स्वरांचा उच्चार करण्यासाठी जो वेळ लागतो त्याला आपण मात्रा म्हणतो. म्हणून ह्रस्व स्वर म्हणजे जो लहान आहे, मग तो लहान जो आहे तो ज्याला आपण काय म्हणतो, ह्रस्व स्वर, त्याला 1 मात्रा म्हणतो. आणि जो दीर्घ स्वर आहे त्याला आपण काय म्हणतो, 2 मात्रा म्हणतो. साधं लॉजिक आहे, ते लावलं तरी तुमचा इथं प्रश्न सुटतोय. आता संयुक्त स्वर. आता आपण पहिलं काय बघितलं, ह्रस्व स्वर. बरोबर. ह्रस्व स्वर, दीर्घ स्वर. आता संयुक्त स्वर म्हणजे काय, संयुक्त स्वर म्हणजे काय, की 2 स्वर एकत्र येऊन बनलेल्या स्वरांना संयुक्त स्वर असे म्हणतात. ज्यावेळेस संयुक्त म्हणजे काय, संयुक्त एकत्र येणे, मग 2 स्वर ज्यावेळेस एकत्र येतात त्याला संयुक्त स्वर म्हणतात. एकत्र आलेले स्वर हे विजातीय स्वर असतात, हे लक्षात ठेवा. म्हणजे 2 वेगवेगळ्या जातीचे स्वर ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस संयुक्त स्वर तयार होतो. जसं बघा, वर्णमालेमध्ये ए, आई, ओ, औ हे जे आहे हे काय तर संयुक्त स्वर आहे. संयुक्त स्वर. मग बघा यांची उत्पत्ती बघा कशी आहे. ए कसा बनला रे, अ अधिक ई और ई, नाही का. हा किंवा हा ई जर अ मध्ये मिसळला तर ए तयार झाला. या ऐ मध्ये आ अधिक हा ई किंवा हा ई मिसळला त्यावेळेस आई तयार झाला. ओ मध्ये अ अधिक उ उ म्हणजे दोन्ही उ, कोणताही उ आला अ मध्ये मिसळला तर ओ तयार होतो. आणि ओ मध्ये आ अधिक उ उ हे जर मिक्स झालं तर त्याला आपण काय म्हणतो, औ तयार होतो. आ अधिक, इथं अधिक राहिलाय, आ अधिक उ किंवा उ. मग हे बघा 2 विजातीय स्वर. हे बघा, आ वेगळ्या जातीचा आहे आणि हे 2 वेगळ्या जातीचे स्वर आहे. म्हणून 2 विजातीय स्वर हे ऑर आहे. एकतर हा किंवा हा. तुम्हाला असं वाटेल की दोन्ही तिन्ही मिक्स होता, काय नाही, हे ऑर आहे. म्हणजे एकतर हा किंवा हा, म्हणजे एकतर हा मिक्स होईल किंवा हा मिक्स होईल. अ मध्ये हा तसाच राहणार, अ हा कॉन्स्टंट असणार, हा कायम असणार. एकतर ई मिक्स होईल किंवा हा ई त्याच्यामध्ये ऍड होईल आणि तयार काय होईल, एक संयुक्त स्वर. तर लक्षात ठेवा, संयुक्त स्वरांची उत्पत्ती कोणी सांगितली, मोके दामले यांनी. कोणी, मोके दामले. लक्षात ठेवा, मोके दामले. संयुक्त स्वरांची उत्पत्ती मोके दामले, लिहून घ्या, महत्वाचं आहे. ठीक आहे. या पुढे
संयुक्त स्वर कळलं, दोन विजातीय स्वर एकत्र आले त्याला संयुक्त स्वर म्हणतात, किंवा दोन स्वर एकत्र आले त्याला संयुक्त स्वर म्हणतात, पण ते स्वर कसे असतात, विजातीय असतात. हा, सजातीय करू नका फक्त तिथं. आता सजातीय विजातीय काय तुम्हाला कळेल. हा, सजातीय आणि विजातीय काय, ठीक आहे. सजातीय स्वर आणि विजातीय स्वर. सजातीय म्हणजे काय, एकाच जातीचे, एकसारखे. मग बघा, एकाच उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वरांना सजातीय स्वर म्हणतात. त्यांचं एकच उच्चार स्थान असतं, जसं की अ आ, फक्त अ छोटा आ मोठा. ई ई म्हणजे म्हणतो ना आपण ऱ्हस्वई दीर्घई. तसंच बघा अ आ म्हणजे याला सजातीय एकच उच्चार स्थान आहे, ई ई आणि उ उ, छोटा उ मोठा उ. हे फक्त काय नाही, हा छोटा भाऊ हा मोठा भाऊ, असं असं जरी लक्षात ठेवलं तरी चालेल. एकाच उच्चार स्थानातून निघतात. सजातीय आणि विजातीय म्हणजे काय, की भिन्न उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वरांना आपण काय म्हणतो, विजातीय स्वर. जसं की मग याच्यात तुम्ही कोणतेही मिसमॅच, तुम्ही कोणतेही जोड्या तयार करू शकता. जसं की अ ई अ उ. अजून सांगा, आ ई सुद्धा विजातीय आहे, बरोबर. अजून सांगा विजातीय स्वर वेगवेगळ्या तुम्ही काही बनवू शकता. त्यानंतर अ ई बनवू शकतो, मोठा ई. म्हणजे विजातीय स्वर म्हणजे काय, ज्यांचं उच्चारस्थान भिन्न असतं त्याला आपण काय म्हणतो, विजातीय स्वर. सजातीय म्हणजे काय, ज्या स्वरांचा उच्चार करताना तुमचं जे उच्चार स्थान असतं ते सारखंच असतं आणि भिन्न उच्चार स्थानातून ज्यावेळेस स्वर निघतात त्यावेळेस त्याला विजातीय स्वर म्हणतात. सजातीय आणि विजातीय. आता आपण बघू, स्वरांचे प्रकार बघितले आपण सगळे, स्वरांमध्ये एवढे प्रकार सगळं बघितलं. आता आपण व्यंजनांचे प्रकार बघू. आता आपण काय बघूया, व्यंजनांचे प्रकार. ठीक आहे, लक्ष द्या. व्यंजनांचे प्रकार. स्वरांचे प्रकार बघितले, त्याच्यामध्ये बघितलं की कोणकोणते स्वर येतात, काय काय येतं. प्रत्येक स्वराची काहीतरी स्वतःची वेगळी ओळख असते. छोट्या छोट्या कन्सेप्ट आपण समजल्या. आता व्यंजनांचे प्रकार बघा. पहिला प्रकार आहे स्पर्श व्यंजन. समजून घेऊ. स्पर्श व्यंजन क ख पासून बघा, क ख पासून भ म पर्यंत जे व्यंजने, ह्या व्यंजनांना स्पर्श व्यंजने असे म्हणतात. का स्पर्श व्यंजने म्हणतात, फुफ्फुसातील हवा तोंडावाटे बाहेर पडताना, लक्ष घ्या, ज्यावेळेस हे व्यंजनांचा उच्चार करतो आपण त्यावेळेस फुफ्फुसातील हवा तोंडावाटे बाहेर पडताना जीभ, कंठ, ताल, दात, ओठ या अवयवांचा स्पर्श करते, तेव्हा हे वर्ण उच्चारले जातात, म्हणून त्यांना स्पर्श व्यंजने म्हणतात. आता तुम्ही म्हणणार सर हे पाठ करायचं का, काही गरज नाही. फक्त एवढं लक्षात ठेवायचं की फुफ्फुसातील हवा तोंडावाटे बाहेर पडताना जे आपले तोंडातले जे अवयव आहे त्यांचे म्हणजे जी हवा आहे ती त्या अवयवांना स्पर्श करून जाते, म्हणून त्यांना स्पर्श व्यंजने असे म्हणतात. मग ते स्पर्श व्यंजने कोणकोणते, तर क ख पासून भ म पर्यंत, बरोबर. क ख पासून भ म पर्यंत झालं स्पर्श व्यंजने. ठीक आहे. आता पुढे बघा, अनुनासिक परसवर्ण. अनुनासिक म्हणजे काय, हा बघा, याचा उच्चार काय होतो, ग न न न म या वर्णांचा उच्चार त्या वर्णांच्या उच्चार स्थानाबरोबरच नासिकेतून म्हणजे नाकातूनही होतो, म्हणून त्यांना अनुनासिक असे म्हणतात. अनुनासिके अनुस्वराच्या ऐवजी वापरता येतात, म्हणून त्यांना परसवर्ण असेही म्हणतात. आता इथं दोन व्याख्या आहेत, पण दोघेही सेमच आहे. आता बघा कसं तुम्हाला सांगतो. अनुनासिक म्हणजे काय, आता हे जे वर्ण आहे ना, वर्णमालेत जी आपण 5वी लाईन बघत होतो त्याच्यामध्ये, म्हणजे जसं की क ख ग घ ग, त्याचं जे शेवटी त्याला अनुनासिक म्हणतो आपण, बरोबर. हे जे अनुनासिक आहे ना, हे त्यांच्या उच्चार स्थानाबरोबर त्यांचा उच्चार करताना आपल्याला नाकाचाही वापर करावा लागतो. जसं बघा ना, ग न उच्चार करून बघायचा, अशा वेळेस उच्चार करून बघायचा, ग न न, बघा नाकातून उच्चार येतोय, म्हणून यांना आपण काय म्हणतो, याला आपण काय म्हणतो, अनुनासिक म्हणतो. नासिक म्हणजे काय, नाक. नासिक म्हणजे काय, नाक म्हणतो. आणि ही अनुनासिके, ही जी अनुनासिके आहे ही अनुस्वाराच्या ऐवजी वापरतात, अनुस्वाराच्या ऐवजी वापरतात, म्हणून त्यांना आपण काय म्हणतो, परसवर्ण. ठीक आहे, म्हणून त्यांना काय म्हणतो, परसवर्ण. का म्हणतो, कारण की ते अनुस्वाराच्या ऐवजी वापरतात, म्हणून त्यांना आपण परसवर्ण म्हणतो. हा, आता पुढचं बघा, कठोर व मृदू व्यंजन. कठोर व मृदू व्यंजन. व्यंजनांचा उच्चार करताना काही व्यंजन उच्चारताना एकदम कठोर वाटतात, बरोबर. म्हणजे एकदम त्यांना असं कानालाही आपण म्हणतो ना त्याला कर्कश वाटतात, परंतु काही व्यंजन उच्चार करताना एकदम सौम्य वाटतं, कोमल वाटतं कानाला, तर म्हणून त्यांना आपण काय म्हणतो, कठोर व मृदू व्यंजन. बघा कसं, ज्या व्यंजनांत उच्चाराची तीव्रता दिसून येते त्यांना आपण कठोर व्यंजन म्हणतो. आणि यालाच आपण काय म्हणतो, ह्या कठोर व्यंजनांनाच काय म्हणतो आपण, श्वास किंवा अघोष वर्ण, बरोबर. श्वास किंवा
अघोष आणि ज्या ज्या व्यंजनांचा उच्चार करताना म्हणजे जे आपले जे उच्चार करतो आपण ते सौम्य, कोमल किंवा मृदू होतो त्यांना आपण काय म्हणतो तर नाद किंवा घोष म्हणतो. नाद किंवा घोष. आता बघा कठोरचा उच्चार काय असणार आहे रे? तीव्रता जास्त दिसून येते आपल्याला माहिती आहे आणि मृदू आहे, जे मृदू म्हणजे कोमल, तर सौम्य, कोमल किंवा मृदू. आता याला लक्षात फक्त काय ठेवायचं आपल्याला ते कठोर व्यंजन आणि मृदू व्यंजन लक्षात कसे ठेवायचे मी सिंपल सांगतो, परंतु यांचे जे नाव आहे ना हे याच्यामध्ये कन्फ्युजन होतं नाद आणि घोष. मग ते तिथं समजत नाही नेमकी की ते एक तर आयोग देताना कठोर आणि मृदू नाही देत, तर ते नाद घोष अशा पद्धतीने देतं. तर बघा कसं लक्षात ठेवायचं सांगतो. हे बघा कठोर, कठोर किती शब्द आहे रे? 3 शब्द बरोबर. कठोर ना, मग बघा श्वास, कठोरलाच काय म्हणतो आपण श्वास. शब्द किती मोजा बरं आहे बघा, श वा स बरोबर. त्याच्यानंतर अजून कोणता आहे? अघोष, अ घो श. किती शब्द झाले रे? हे बघा याचे 3 शब्द, याचे 3 शब्द, याचे 3 शब्द. आता दुसरं मृदू, किती शब्द आहे? 2 बरोबर. यालाच आपण काय म्हणतो मृदूला? नाद. किती शब्द झाले? 2. आणि अजून त्याला काय म्हणतो आपण? घोष. किती शब्द झाले? 2. म्हणजे कठोरलाच जे नावं दिले जातात श्वास किंवा आघोष हे 3-3 शब्दाचे आणि मृदूला जे नावं दिले जातात ते 2-2 शब्दाचे. सगळ्याच गोष्टी पाठ करत बसलं तर काय होतं, डोकं हँग होतं. मग त्यापेक्षा काय करायचं, अशा काही गोष्टी असतात जिथे ट्रिकचाही वापर करायचा. यापुढे हा, आता बघा कठोर व्यंजन व मृदू व्यंजन यांचा तक्ता बघू आपण. ठीक आहे, आता आपण बघितलं कठोर कोणते आणि मृदू कोणते. ठीक आहे, आता त्याचा आपण तक्ता बघू. पहिली गोष्ट हे पाठ करून घ्यायचं. हे पाठ करायचं. कसं पाठ करायचं? जे आपण वर्णमाला बघतो त्याच्यामधले पहिला जो गट आहे हा वर्ग गट आहे आणि मग हे बाकीचे त्यांचे कार्यकर्ते असं लक्षात ठेवायचं. जसं की बघा क च ट त प, म्हणजे वर्णमाला कधी कधी आपण ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस क्रम चुकतो, परंतु हा जर क्रम लक्षात असेल ना क च ट त प, त्याची पुढची लाईन ऑटोमॅटिक आठवते आपल्याला. मग हे लक्षात ठेवा क च ट त प. परत बोला क च ट त प, क च ट त प. हे वर्ग किती आहे? 5 वर्ग आहे टोटल, एवढे लक्षात ठेवायचे. आता कठोर व्यंजने कोणते? बघा या क वर्गातले पहिले 2 कठोर, नंतरचे 3 मृदू. इतकं सोपं आहे. या 5 वर्गातले पहिले 2 कठोर करायचे आणि नंतरचे 2, हे 5 वर्ग कायम लक्षात ठेवायचे. याच्यातले पहिले 2 जे असणार आहे ना, पहिले 2 हे असणारे कठोर आणि नंतरचे जे 3 असणार आहे ना ते असणारे मृदू. या 5 वर्गातले. ठीक आहे, आता बघा क वर्गातले क आणि ख उच्चार करताना बघा क ख एकदम कठोर आहे. उच्चार करतानाच तुम्हाला त्याच्यातलं जाणून येतं नाही का. आणि इकडे बघा मृदू व्यंजन ग घ ग, हे मृदू आहे. त्याचे अनुनासिके सुद्धा मृदू आहे सर्व बरोबर. हे बघा न न न न म, आताच आपण अनुनासिक बघितलं हे मृदू मध्ये येतात. आता बघा च वर्गातले बघा च छ हे कठोर, पुढचे 3 मृदू. ट ठ हे कठोर, त्यांचे पुढचे 3 ड ड ड ड ढ न हे मृदू. त थ कठोर, द ध न मृदू. आता बघा प फ हे काय झाले? कठोर. हे प वर्गातले प फ कठोर आणि ब भ हे काय झाले? ब भ म हे काय झाले? मृदू. आता जे उरता त्यांच्यामधले बघा याचा उच्चार बघा की ह्या उच्चारामध्ये किती तीव्रता आहे? श श स, म्हणजे इथं सुद्धा हे सुद्धा कठोर आहे. म्हणजे ह्या 5 वर्गातले पहिले 2-2 आणि हे 3 असे टोटल कठोर व्यंजने किती रे? 13 बरोबर. आणि ह्या 5 वर्गातले 3-3 म्हणजे हे झाले 15 आणि हे टोटल पावणे 6. हे पावणे आले बाहेरून, अतिथी हे अतिथी बरोबर. हे श श स हे पावणे आले कारण यांचा उच्चार कठोर आहे. या 5 वर्गांच्या ही बाहेरचे म्हणजे वर्णमालेतलेच, परंतु या 5 वर्गात नाही. तर या 5 वर्गातले पहिले 2-2 आणि नंतरचे 3-3 हे मी तुम्हाला सांगितलं. पहिले 2 इकडे लिहायचे, नंतरचे 3 इकडे. आणि याच्यात किती पावणे? 3 पावणे. कोणते? श श स. आणि इकडे कोणकोणते रे? ह य र ल व आणि ळ. ह य र ल व ळ एवढंच लक्षात ठेवायचं. श स स इकडे, बाकी उरले ते तिकडे टाकून द्यायचं. संपला विषय. बाकी उरले ते कुठे टाकायचे? त्या तिकडे टाकून द्यायचे. क्ष आणि न्य याच्यामध्ये काही उल्लेख नाही, त्यामुळे इथं काही डोकं लावायचं नाही की क्ष आणि न्य कुठे येईल. ठीक आहे, मग मृदू व्यंजने किती टोटल? हे 5 त्रिक 15 आणि हे 6 पावणे किती झाले टोटल? 21. तर मृदू व्यंजने किती झाले? 21. टोटल व्यंजने किती मग आपले? 34. टोटल व्यंजने किती आहे? 34 बरोबर. टोटल 34 व्यंजने आणि
याच्यात बघितलं इकडे 13 आणि तिकडं 21. या पुढे. हा, कठोर आणि मृदू समजलं, कठोर मृदू समजलं. आता अंतस्थ किंवा अर्धस्वर म्हणजे काय, आता आपण काय बघू. अंतस्थ, अर्धस्वर. हा, नेमकी अर्धस्वर म्हणजे काय. अर्धस्वर बघा ना, नावातच आहे. य र ल व यांची उच्चार स्थाने अनुक्रमे, इथं बघा छोटा ई, हा इथं सुद्धा आयोग चुकू शकतं, मोठा ई देऊ शकतं. ई, रू, रू आणि उ या स्वरांच्या उच्चार स्थानांसारखीच आहे. इथं उ सुद्धा छोटा आहे, उ सुद्धा छोटा आहे, उच्चार स्थानांसारखीच आहे. म्हणून त्यांचा उच्चार अर्ध्या स्वरा म्हणजे अर्धा स्वरांसारखाच होतो. म्हणून या य र ल व ला काय म्हणतो आपण, अर्धस्वर म्हणतो. आणि अर्धस्वर कशी रे, मृदू व्यंजने. ह्याच्यावरती PYQ मागच्या 2-3 एक्झाम पासून म्हणजे सलग लागोपाठ याच्यावरती प्रश्न येतोय. सो मी याला इम्पॉर्टंट सुद्धा म्हणेल, याला मी इम्पॉर्टंट सुद्धा म्हणेल. अर्धस्वर म्हणल्यानंतर य र ल व लक्षात ठेवायचं. याची उच्चार स्थाने अनुक्रमे ई, रू, लू आणि उ सारखे आहे, जे की ऱ्हस्व स्वर आहे, ऱ्हस्व स्वरांसारखे आहे. यांचा उच्चार अर्ध्या स्वरांसारखाच होतो. म्हणून याला आपण काय म्हणतो, अर्धस्वर किंवा त्याला दुसरं नाव आहे अंतस्थ. यावेळेस अर्धस्वर विचारला, पुढच्या वेळेस अंतस्थ विचारला आयोग, काही पण विचारू शकता. त्यामुळे लक्षात ठेवा अर्धस्वर आणि अंतस्थ म्हणजे कोणते येते, य र ल व. आता पुढे बघा, उष्मे किंवा घर्षक त्यालाच आपण शीतकार म्हणतो. उष्मे किंवा घर्षक त्याला आपण शीतकार म्हणतो. आता उष्मे म्हणजे काय, नावातच बघा ना, उष्णता आहे, बरोबर. उष्मे, मग बघा कोणकोणते उष्मे, श, श, स यांना उष्मे किंवा घर्षक म्हणतात. घर्षक, घर्षक होतं ना, वायूचं घर्षण होतं ज्यावेळेस ते बाहेर पडतो. बघा उष्मन, उष्मनचा अर्थच होतो वायू. मुखावाटे जोराने उसासा बाहेर टाकल्याप्रमाणे या वर्णांचा उच्चार होतो. यात घर्षण आहे, घर्षणामुळे उष्णता निर्माण होते, म्हणून त्यांना उष्मे म्हणतात. यांचा समावेश कठोर वर्णांमध्ये होतो. आताच आपण मागं बघितलं 3 पाहुणे, हेच ते 3 पाहुणे श, श, स यांचा समावेश कशामध्ये होतो, कठोर वर्णामध्ये होतो. म्हणून याला आपण काय म्हणतो, उष्मे किंवा घर्षक. हे उष्मे का म्हणतो, कारण की ज्यावेळेस आपण तोंडावाटे त्याचं वायू ज्यावेळेस बाहेर पडतो त्यावेळेस उष्णता तयार होते, बघा ना, श, श, स, म्हणून हे काय आहे, उष्मे किंवा घर्षके. मग उष्मे किंवा घर्षके किती रे, 3 आहे. लक्षात ठेवा कोणकोणते, श, श, स. परत विसरशाल का, अजिबात नाही विसरणार. हे 3 आहे, चांगले लक्षात ठेवायचे. या पुढे महाप्राण व अल्पप्राण व्यंजने. महाप्राण व अल्पप्राण व्यंजने. हा, आता तुम्ही म्हणाल ही काय भानगडी, सांगतो. बघा महाप्राण म्हणजे काय, ह या वर्णाचा उच्चार करताना फुफ्फुसातील हवा तोंडावाटे जोराने बाहेर फेकली जाते. बघा ना, ह, ह उच्चार करायचा, ह, बरोबर. आता म्हणून त्यांना महाप्राण असे म्हणतात. म्हणून त्यांना काय म्हणतात, महाप्राण. ह मिसळून झालेल्या वर्णांना महाप्राण वर्ण असे म्हणतात. हे बाय कसं लक्षात ठेवायचं, महाप्राण म्हणजे काय, ह मिसळून, बरोबर. हे बघा म मध्ये काय, ह, इथं लक्षात घ्या, ह, ह मिसळल्यामुळे त्यांच्यामध्ये प्राण येतो, म्हणून त्यांना महाप्राण म्हणतात. ही आपली साधं लॉजिक, ठीक आहे. हे आपलं साधं लक्षात ठेवायचं, ह मिसळल्यामुळे त्यांच्यात प्राण येतो. मग ह मिसळल्यामुळं जे जे वर्ण बनतात, म्हणजे ज्यांच्या उच्चारात ह ची छटा आहे त्याला आपण काय म्हणतो, महाप्राण म्हणतो. श, श, स यांचा उच्चारही वायूच्या घर्षणाने होतो, म्हणून त्यांनाही महाप्राण वर्ण असे म्हणतात. मग महाप्राणमध्ये हे 3ही पाहुणे परत येतात, यांचाही उच्चार वायूच्या घर्षणाने होतो, म्हणून यांना महाप्राण आपण म्हणतो. एकूण महाप्राण किती रे, हे लक्षात ठेवा. एकूण महाप्राण किती आहे, 14. आणि एकूण अल्पप्राण किती आहे, 20. बरोबर आहे. व्यंजने किती आहे सगळे आपले, 34. मग या 34 पैकी आपल्याला समजून जातं की बाबा 14 इथं गेले, मग उरले किती, 20. मग महाप्राण म्हणजे ह टाकून आलेला प्राण आणि बाकी उरले ते अल्पप्राण. संपलं. ळ हा स्वतंत्र वर्ण मानला जातो. आता ळ बद्दल बोलू. ळ हा स्वतंत्र वर्ण मानला जातो. ळ हे मृदू व्यंजन आहे. बघितलं आपण मगाशी, ळ हे मृदूच आहे. ळ हा द्रविडियन भाषा गटाकडून घेतलेला आहे. ह्या 2 ओळी टाकायचं कारण की भविष्यात याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. ळ बद्दल जास्त कोणी बोलत नाही, आपण लक्षात घ्या. ळ हा काय, तर स्वतंत्र व्यंजन मानला जातो. मग ळ हा काय रे, स्वतंत्र व्यंजन आहे, हे लक्षात ठेवा. स्वतंत्र व्यंजन आहे आणि ळ हे मृदू आहे आणि ते द्रविडियन भाषा गटाकडून घेतलेलं आहे. महाप्राणचा आपण इथं महाप्राणचा चार्ट पण दिलेला आहे. हा, बघू आपण तो चार्ट पण बघूया. अल्पप्राण महाप्राणचा. अल्पप्राण महाप्राणची कन्सेप्ट समजली की ह टाकून आलेला प्राण, मग ते कोणकोणते आपण ते पण बघणार आहे. हा, आता पहिलं एक चार्ट बघू, एक समरी ही, त्याच्यात तुम्हाला समजून जाईल. कठोर व्यंजने किती रे, 13. कोणकोणते, क, च, ट, त, प. हा जो गट आहे, क, च, ट, त, प. हा, याच्यातले पहिले 2 कार्यकर्ते कठोर, नंतरचे 3
मृदू, याच्यातले पहिले 2 कठोर, नंतरचे 3 मृदू, 2 कठोर 3 मृदू, 2 कठोर 3 मृदू, 2 कठोर 3 मृदू, प्लस 3 पावणे प्लस उरलेले 6 पावणे. संपलं. मग किती झाले कठोर व्यंजने 13 तर मृदू व्यंजने 21. हे 3 पावणे कोणते कठोर मध्ये बघा ना, त्याचा उच्चार कठोर होतो. श श स आणि उरलेले सगळे इकडे टाकून द्यायचे. मग ळ पर्यंतचे सगळे तिकडे टाकून द्यायचे. ह य र ल व आणि ळ ते आपले मृदू मध्ये टाकून द्यायचे. कठोर वर्ण 13 आहे तर मृदू वर्ण किती आहे 37 आहे. मृदू वर्ण 37. मग कसं काय रे बाबा, कसं काय? कारण की मी तुम्हाला सांगितलं की स्वराचा वर्ण आणि स्वराचं अक्षर याच्यात फरक नसतो. तर इथं वर्णामध्ये काय टाकायचं, मग इथं स्वर पण ऍड होता. कठोर वर्ण म्हणजे सगळेचे सगळे कठोर ॲज इट इज येतात आणि इथं मृदू वर्णामध्ये इथं व्यंजन आहे ना, इथं व्यंजन आहे हे लक्षात ठेवायचं. इथं चेक राहायचं की आयोगाने व्यंजन दिलंय का वर्ण दिलंय. वर्ण दिले तर कठोर वर्ण तर 13 आहे, परंतु मृदू वर्ण म्हणजे मृदू व्यंजन 21 आहे, परंतु मृदू वर्ण 37 आहे. का? कारण की याच्यामध्ये स्वर आणि स्वरादी दोन्ही ऍड होता. ठीक आहे. मृदू वर्णामध्ये काय काय ऍड होतं इथं लक्ष द्या. मृदू वर्ण, मग मृदू वर्णामध्ये काय काय ऍड होतं रे, मृदू वर्णामध्ये काय काय येतं, मृदू वर्णामध्ये व्यंजन येतात म्हणजे मृदू व्यंजन, स्वर येतात. किती स्वर आहे टोटल 14 आणि 2 स्वरादी पण येतात. ठीक आहे. स्वरादी म्हणजे हे किती झाले 14 अधिक 2 म्हणजे हे 16 म्हणजे 21 अधिक 16 जर केलं तर 37 तुम्हाला भेटेल. कठोर वर्णांमध्ये सर्व 13 कठोर व्यंजनांचा समावेश होतो. जसं का कठोर वर्ण कठोर व्यंजन, कारण की तुम्ही बघितलं की स्वर आणि स्वरादी तर काय कठोर नाहीये, ते काय आहे मृदू आहे, म्हणून ते मृदू वर्णांमध्ये जातात. आता व्यंजने बघा कठोर मध्ये कोणकोणते व्यंजने येतात. क ख च छ मी सांगितलं यांच्यातले पहिले 2 कार करते. ट ठ त थ प फ आणि 3 पावणे श श स. मृदू वर्णांमध्ये सर्व स्वर स्वरादी आणि मृदू व्यंजनांचा समावेश होतो जसं सांगितलं आताच. स्वर किती टोटल 14, स्वरादी 2, मृदू व्यंजन 21. संपलं. स्वर बघा अ आ इ ई उ ऊ ऋ ऋ ए आ ऐ ओ अ औ. स्वरादी इथं अनुस्वार टिंब. हा स्वरादी टिंब थोडा चांगला देतो. हा बघा, हा स्वरादी 2 आहे. एक कोणता शिरोबिंदू आणि एक विसर्ग. आणि मृदू व्यंजन हे मृदू व्यंजन जसं सांगितलं 3-3 गट करा. 3-3 कार्यकर्त्यांचे गट 3-3 3-3 बघा ना 3-3 गट करा. हा एक तिसरा गट आणि हे बाकीचे पावणे किती 6 पावणे. ह य र ल व आणि ळ. य र ल व काय रे अर्धस्वर अंतस्थ. बघितलं ना मग अशीच अर्धस्वर आहे ना, अर्धस्वर त्यालाच काय म्हणले तुम्ही अंतस्थ. लक्षात ठेवायचं. वारंवार सांगतोय कारण तुम्ही इथंच पाठ करा सगळं. हा आता तो पाठ अल्पप्राण महाप्राण आपण जे बघितलं होतं मगाशी त्याचं बघा. आता हे तर कायम लक्षात ठेवायचं. मी तुम्हाला सांगितलं क च ट त प हे कायम लक्षात ठेवायचं. आता अल्पप्राण महाप्राण बघा. इथं ज्यावेळेस तुम्ही बघता त्यावेळेस 4 म्हणजे जे आपण बघितलं क च ट त प त्यातली पहिली ओळ सोडायची, दुसरी जी ओळ आहे ती महाप्राण आहे, तिसरी ओळ सोडायची, चौथी जी ओळ आहे ती महाप्राण आहे. कसं बघा, हे बघा ही पहिली ओळ क च ट त प सोडून द्या, ही अल्पप्राण आहे. हिच्यामध्ये कुठेही ह चा उल्लेख नाही. बघा क च ट त प ह आहे का कुठं नाही. पण बघा क ख ख ह ह येतोय बरोबर. हे बघा क अधिक ह म्हणजे क मध्ये ह मिसळला तर ख तयार होतो, म्हणून हा काय झाला महाप्राण. आता ग बघा, ग मध्ये काय आहे का ह चा उल्लेख नाही, परंतु घ मध्ये बघा ख म्हणजे ग अधिक ह, ह चा उल्लेख आला तर तो झाला महाप्राण. ठीक आहे. सेम तसंच च मध्ये म्हणजे च छ ज झ ट ठ ड ढ त थ द ध प फ ब भ आणि हे 3 पावणे लक्षात ठेवा श श स आणि हा ह एक तो स्वतः महाप्राण आहे. हे टोटल किती महाप्राण आहे मग 14. इथं बघा इथं दिलेलं आहे महाप्राण किती टोटल 14. महाप्राण किती टोटल 14 आणि उरलेले 20 हे अल्पप्राण. उरलेले 20 अल्पप्राण. मग हे लक्षात राहील ट ट मध्येच ह मिसळला तर ठ होतो बरोबर. त्यानंतर ड ड मध्येच जर तुम्ही ह मिसळला तर काय होतो
ढ होतो बघा ना, ढ. ह मिसळल्यामुळे त्याचं पुढचं व्यंजन. म्हणजे पहिल्या 4 लाईन इथं लक्षात ठेवायच्या. पहिली लाईन सोडून द्यायची, दुसरी पूर्ण धरायची, तिसरी सोडून द्यायची, चौथी पूर्ण धरायची आणि हे पावणे घेऊन टाकायचे 4. एक ह पण त्याच्यात येतो. ठीक आहे. आता महाप्राण, हे इतके महाप्राण आहे टोटल 14 आणि अल्पप्राण हे अल्पप्राण इथं दिलेले महाप्राण आणि अल्पप्राण. हा, आता बघा संयुक्त स्वरांची उत्पत्ती. मी जसं तुम्हाला सांगितलं, संयुक्त स्वर कोणकोणते मला ते पहिले सांगा तुम्ही. कोणकोणते? ए, आई, ओ आणि औ. कोणी दिली रे संयुक्त स्वरांची उत्पत्ती? तर मोके दामले. इथंच पाठ करा. मोके दामले यांनी संयुक्त स्वरांची उत्पत्ती दिलेली आहे. अजून एक सांगतो, स्वरादी जे आहे ना, म्हणजे अनुस्वार आणि तुमचा विसर्ग, तर त्याची सुद्धा उत्पत्ती मोके दामले यांनीच दिलेली आहे. ठीक आहे. स्वरादी हे सुद्धा लक्षात द्या, हे व्हॅल्यू ॲडिशन आहे. हे व्हॅल्यू ॲडिशन करून घ्या. स्वरादीची उत्पत्ती सुद्धा मोके दामलेंनी दिली आहे. क्ष आणि न्य म्हणजे जे आपले क्ष आणि न्य विशेष संयुक्त व्यंजन आहे त्यांची उत्पत्ती कोणी सांगितली? मपा सबनीस. आणि जे आ आणि अ आहे ना, त्यांची उत्पत्ती कोणी दिली? अरविंद मंगळूरकर. म्हणजे यांनी मराठी वर्णमालेमध्ये हे जे आपले वर्ण आहे यांना स्थान दिलेलं आहे. ठीक आहे. तर अ आणि अ याला कोणी दिलं? अरविंद मंगळूरकर यांनी. ह्या 3 गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवायच्या. ठीक आहे. आता बघा आपला वर्ण विचार जो चॅप्टर आहे पहिला, वर्ण विचार 1, तो आपण या ठिकाणी संपवलेला आहे. आपण याच्यामध्ये काय काय बघितलं की आपण बघितलं की वर्णमाला काय आहे, बरोबर, वर्ण काय आहे, अक्षर, वाक्य, शब्द, हे सगळ्या गोष्टी व्यवस्थित बघितल्या. याच्यामध्ये तुम्ही व्यवस्थित कन्सेप्ट व्यवस्थित करून ठेवा. त्यानंतर पाठांतराचा पाठ आहे, तो मी वारंवार सांगून तुमचं आत्ताच अर्ध पाठ झालेला असणार. ठीक आहे. त्यानंतर आपण स्वरांचे प्रकार बघितले, त्यानंतर व्यंजन काय ते बघितलं, अर्धस्वर बघितलं, त्यानंतर महाप्राण, अल्पप्राण बघितलं, उष्मे, घर्षके बघितले. या सगळ्या गोष्टी आपण 1 बाय 1 अनुस्वार, अनुनासिक ह्याही गोष्टी आपण सगळं कव्हर केलेलं आहे. आता जो वर्णविचार 2 आहे आपला, तो आपण पुढच्या लेक्चरमध्ये घेणार आहे आणि त्या लेक्चरमध्ये आपण वर्णविचार 1 आणि वर्णविचार 2 म्हणजे 1 आणि 2 या दोन्ही चॅप्टरचे आपण PYQ त्याच्यामध्ये घेणार आहे. तर हा असा एकदम समजायला सोपा आणि याच्यावरती प्रश्नही विचारले जातात सरळ सेवेला, बाकीच्या कुठल्याही जे परीक्षा होतील त्याच्यामध्ये पण. MPSC साठी तर हा आवडता टॉपिक आहे. त्यामुळं हा जर तुम्हाला असं वाटलं की मला परत बघायचं आहे तर त्याचं लेक्चर परत बघा. ठीक आहे. परंतु व्यवस्थित जे करणार ते परफेक्टच करून ठेवा. ठीक आहे. चलो, थँक्यू.